शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीचे अनेक साधनं सांगितले बरं का, देवाच्या प्राप्तीचे. त्याच्यामध्ये कर्म हे एक पण साधनच आहे. भगवत प्राप्तीचे जर अनेक साधनं असतील, तप साधन असेल, यज्ञ साधन असेल, ज्ञान साधन असेल, आणि त्याच्यामध्ये कर्म पण साधनच आहे. एक सांगू का, या अनेक साधनांनी त्या साधकाला वैराग्य तयार होतं, तप तयार होतं, आणि त्या बळावर तो भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतो. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संसारच करा, पण संसारातली कर्म व्यवस्थित करा. जोडून या धन उत्तम व्यवहारी आणि उदास विचारी विचकरी. कर्म जर उत्तम केलं तर याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, त्याला वैराग्याचं तुका म्हणेची आश्रमाचे फळ, तुका म्हणेची आश्रमाचे फळ, तुका म्हणेची आश्रमाचे फळ, तुका म्हणेची आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, 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 उत्तमची गती तो एक पावेल. ज्ञानेश्वरी भावकथा म्हणजे काय? ज्ञानेश्वरी भावकथा म्हणजे नुसत्या पुराणातल्या कथा नाही, त्याच्यातून आपल्याला काही सिद्धांत मिळतो का, ह्या ज्या मी कथा सांगतो ना, यातून आपण तात्पर्य घेतलं पाहिजे, याच्यातून आपण सिद्धांत बाजूला काढला पाहिजे, याच्यातलं आपण सार बाजूला काढलं पाहिजे. आसार टाकून द्यायचं, सार ग्रहण करायचं. किती सुंदर अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही जे धन कमवता ना, याला मर्यादा ठेवू नका, अमाप कमवा. किती कमवा, धनाला मर्यादाच ठेवू नका. पण आता हा पण आला का मागचं सगळं सपाट होतं. पण उत्तम व्यवहारे, काय शब्द वापरला, उत्तम व्यवहाराने. मोजून 5 मिनिटं घेतो बरं का धना करता. आता उत्तम व्यवहाराने जर धन कमवलं नाही तर त्याचे परिणाम भोगा. त्या भागवतामध्ये धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितले. किती? मुळात पंचदशीमध्ये कमवताना दुःख, सांभाळताना दुःख आणि गेल्यानंतर दुःख. आणि भागवतामध्ये मुळात धनाच्या पाठीमागेच 15 अनर्थ आहेत. स्थेयम, हिंसा, नृतदंभा. आता बाकीचे शोधून घ्या, पण मराठीत सांगू का तुम्हाला? मराठीत आपण धन कमवण्याकरता घराच्या बाहेर रोज पडतो का नाही? माणूस धन कमवण्याकरता घराच्या बाहेर पडला, धन कमवतो. शास्त्र सांगते तुम्ही धन कमवत नाही, जगतातलं दुःख कमवून आपल्या घरात आणताय. काय करताय तुम्ही? धन नसतं ते, जगतातलं सगळं दुःख जमा करतात आणि कुठं आणता? आपल्या स्वतःच्या घरात. म्हटले मग हे धन कधी ठरतं? धन कधी ठरतं? मग शास्त्र सांगतंय, आणलेलं जे दुःख कमवून घरात आणता ना तुम्ही, त्याचे 10 भाग करायचे. किती? 10 वाटे करायचे. 1000 रुपये आणले तर 100 रुपये 10वा वाटा होतो. 100 रुपये जर आणले तर 10 रुपये 10वा वाटा होतो. म्हटले मग याचं काय करायचं? याच्यातला 10वा भाग, त्या कमवलेल्या धनामधला 10वा भाग ज्या वेळेला आपण दान धर्म, परोपकार, नामस्मरण, कीर्तन, सप्ताह, अन्नदान याच्याकरता खर्च करू, त्यावेळेला हे 9 रुपये तुम्हाला सुख देईल. अन्यथा हे धनच नाही. जर हे वाटे केले नाही ना, तेच धन तुमच्या दुःखाला कारणीभूत. मग घरामध्ये आजारपण, घरामध्ये आपत्कालीन संकट, घरामध्ये वादविवाद, घरामध्ये कोर्ट कचेरी, या अशा परिस्थितीमध्ये ते धन निघून जातं, थांबत नाही.
अनितीने कमवलेलं धन आजपर्यंत जगतामध्ये कोणालाही सुखी केलं नाही. 5 मिनिटं घेतो तुमचे, कथा आहेत बरं का. रावणाजवळ धन किती होतं? अण्णा किती धन होतं? किती? 4 फॉर्च्युनर. आमचे तुकाराम महाराज सांगतात रावणाची श्रीमंती. तुकाराम महाराज म्हणतात रावण किती श्रीमंत होता? 7 कोटी घर. किती? 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती रावणाची. पण नंतर त्याला सुख मिळालं का दुःख? खरं सांगा, किती श्रीमंत होता? शुद्ध सोन्याची. आपल्या जवळ किती धन आहे? आता कथा आटोपल्यानंतर घरी लगेच नाही जाणार, तुम्ही जेवण करूनच जाणार आहे. ज्यावेळेला जेवण करून आपण घरी जाऊ ना, कपाट उघडा आणि कपाटातलं सोनं एकदा बाहेर काढून पहा. किती निघल? माझ्या अंदाजे कमीत कमी 2 क्विंटलच्या वर काय निघणार नाही. क्विंटल नाही, मग किलो पण नाही. सांगा, आपण ग्रॅमवरली मंडळी. रावण कुठं, आपण कुठं? हातामध्ये दोन बोटामध्ये अंगठ्या असल्या का या पंक्तीला वाट, त्या पंक्तीला वाट, त्या पंक्तीला वाट, त्याला पंक्तीशी घेणंच नाही राहत. कशाशी घेणं असतं? बरं ते जाऊ द्या. एक जण गेलं बरं का बाजारामध्ये गेलं. आता त्यांनी दात बसवलेलं होतं सोन्याचा दात बसवला. पण आता तो दाखवायला कोणाला तरी विचारलं पाहिजे ना त्याला. मग गेलं बाजारामध्ये, मावशी वांगे काय किलो, बटाटे काय किलो, दोडका काय किलो, भाजी काय किलो, आमकं काय किलो. विचारायचं ना हसायचा. बाईनी पाहिलं, हा नुसताच विचारतो ना हसतो, घेत तर काही. बाई खाली बसलेली होती. हा नुसताच विचारतो, हसतोय, दात काढतो, घेत काही. मग बाईनी वर पाहिलं, नीट निरीक्षण केलं, तर याला काही घ्यायचं नाही राहत. बाईच्या लक्षात आलं याला घ्यायचं काहीच नाही. त्यांनी कालच सोन्याचा दात बसवला आणि तू दाखवतोय. आणि तिच्या लक्षात आलं. मग ती उठली, बसलेली होती, उठली. तिच्या पायामध्ये सोन्याच्या तोरड्या होत्या. कशात? थोडी साडी वर केली, पायाने दाखवलं, भाऊ बटाटे 50 रुपये किलो, वांगे 60 रुपये किलो. याने जेव्हा तोड्या पाहिल्या ना, थांबलंच नाही, थेट घरी. आपण ग्रॅमवरली मंडळी. रावण 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. पण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, त्यांनी कमवलं होतं ते अनितीने कमवलं होतं. म्हणून दुःख झालं बरं का, म्हणून जळायला गेली. आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या कथा आहेत बरं का, 2 पद्धतीने सांगितले. कुठं कुबेराची लंका सांगितली जाते आणि कुठं कोणाची सांगितली जाते. आता लक्षपूर्वक ऐका.